बँकेनं जप्त केलेला जेसीबी हगवणे कुटुंबियांकडे आला कसा? पुण्यातील म्हाळुंगे पोलिसांकडून या संदर्भातला आता तपास सुरू आहे। प्रशांत येळवडेंकडून बँकेनं हा जेसीबी जप्त केला होता। याच जेसीबीचे हप्ते भरण्यासाठी प्रशांत येळवडेंनं हगवणे कुटुंबियांना 11 लाख दिले होते। मात्र हगवणे कुटुंबियांनी हप्ते न भरल्यानं बँकेनं जेसीबी हा जप्त केला होता। हाच जप्त केलेला जेसीबी पुन्हा हगवणेंकडे कसा आला या संदर्भातला तपास आता पोलीस करतायत। त्या संदर्भातला तपास सुरू आहे। उद्या शशांक आणि लता हगवणेंना म्हाळुंगे पोलीस आता ताब्यात घेणार। हगवणे मृत्यू प्रकरणानंतर हगवणे कुटुंबियांचे अनेक प्रताप पुढे येतात। असाच एक प्रताप म्हणजे हा माझ्या पाठीमागे दिसतोय तो लता हगवणे यांच्या नावावर असणारा जेसीबी। आणि याच जेसीबीच्या व्यवहारातून हगवणे कुटुंबियांनी चाकण MIDC परिसरातल्या निगोजे गावात वास्तव्यास असणाऱ्या येळवंडे कुटुंबियांची फसवणूक केलेली आहे। आणि त्या प्रकरणी खरं तर गुन्हा म्हाळुंगे MIDC पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा एकंदरीत दाखल झालेला आहे। काय नक्की हे जे संपूर्ण प्रकरण आहे आणि काय याच्यामध्ये येळवंडे कुटुंबियांनी आपल्याकडे तक्रार केली? प्रशांत येळवंडे म्हणून निगोजे येथील राहणारे फिर्यादी आहे। त्यांनी लता हगवणे यांच्या नावावर असलेला हा जो काही जेसीबी आहे हा त्यांच्या काही जे काही साक्षीदार आहे यांच्या समक्ष 24 लाखामध्ये विक्री केलेला होता। आणि त्याच्यानंतर एक 5 लाख रुपये रक्कम पहिल्या दिवशी दिल्या गेली बँकेच्या अकाउंटवर। आणि त्याच्यानंतर दरमहा 50,000 रुपये रक्कम सुद्धा असं एकंदरीत 11,70,000 रुपये रक्कम यातील जे काही आरोपी आहे शशांक हगवणे आणि लता हगवणे यांच्या अकाउंटवर टाकण्यात आली होती। परंतु त्याच्यानंतर हा जेसीबी शशांक हगवणे याने परत नेला आणि जो काही फिर्यादीला त्यांचा विक्रीचा व्यवहार झाला होता आणि बँकेने पैसे सुद्धा त्यांनी त्यांचे हप्ते जे आहेत ते थकीत आहेत। आणि त्यामुळे ही जो फिर्यादी आहे या फिर्यादीची एकंदरीत त्यांनी पैसे पण दिले आणि त्याला जेसीबी पण त्याच्या ताब्यात नाहीये अशी एकंदरीत फसवणूक झाल्याबद्दल हा तक्रारी अर्ज होता। त्या तक्रारी अर्जावरून आपण चौकशी करून हा गुन्हा दाखल केलेला आहे। तुषार जरेकर, पुढारी न्यूज, म्हाळुंगे MIDC, पुणे।